त्रैलोक्यात आम्ही कुठेही केव्हाही जाऊ शकतो आणि जर का अभिमंत झाला असेल
या प्रतिष्ठेची देवताला संदेश तुमचं महत्व काय आता निश्चिंत राहा. आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे अरे देव शक्ती मी निर्माण केली आहे म्हणून यांच्या ओपीमध्ये राहणं प्रत्यक्षात काय घडतंय हे पाहण्यासाठी ओम नमो नमो निर्गुण निराकारा ओंकार नाथा परब्रह्म परे बावली तुझ्या उदरा धन्य धन्य वाटेवर सुखाचा सोहळा औघाची निळा पाठी जे जन तेवची घर भरावे तेव्हा ऋग्वेद सामवेद अथर्ववेद या चार वेदांची लावला पण तेव्हा तू स्तुलायची शिष्पाय द्वैत आहेत की अद्वैत आहेत त्याला कळलंय सहस्रमुखी शेषणला आवडता अव्यक्त केला पण तेव्हा त्या दिव्यत्वाची प्रती त्याला सुद्धा तिथे त्या पापाने काय करायचं पण तेव्हा हे सारं घडलंय किंवा अहंकार होईल हा अहंकार कुणालाही होऊ शकतो देव दानव मानव यक्ष पण हे म्हणत मागा काम क्रोध मोह मोहमाया मत्सर या जर का शरीरपोटात जर का ताबा सुटला असेल तर कधी माणसाला अहंकार होईल सांगता येत नाही म्हणजे शरीरपोटावर ताबा घेऊन त्याचा त्या भगवंताचा नामस्मरण केला असेल तर मोक्षाच्या मार्ग मिळाल्याशिवाय नाही. नारायण